सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या। अनेक दौरे करताना त्या दिसतायत। सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची गाडी चालवली। सुनेत्रा पवार बाजूला बसलेले असताना अनिकेत तटकरेंनी गाडीचं स्टीअरिंग आपल्या हाती घेतलं। यावरून आता अनिकेत तटकरे यांच्यावर टीका होते। गाडी चालवली असेल तर ते चूक आहे, पण मला असं वाटतं खाजगी गाडी असेल त्यांनी चालवली असेल तर ते काही चूक आहे असं मला नाही वाटत। शासकीय गाडी कोणत्याही दुसऱ्या खरं तर तो ड्रायव्हर घरी बसेल बिचारा, त्याच्या पोटावर पाय पडेल असं मला वाटतं। या गोष्टी जर समोर आल्या तर एकतर शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी असणं आवश्यक आहे। त्या अधिकाऱ्याची किंवा त्या ड्रायव्हरची ती जबाबदारी असते। पण अशा वेळेला कोणताही अनुचित घटना घडली ते एक जबाबदारी फिक्स होते। म्हणून एक तर शासकीय वाहन वापरताना तुम्ही ते शासकीय कर्मचारीच घेतला पाहिजे, हे नियम आहेत। असा कोणीतरी उत्साहाच्या भरात ड्रायव्हिंग सीटवर बसून जर त्या उत्साहाच्या भरात काही जर अघटित जर घडलं तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होतो। म्हणून जे व्हीआयपीज आहेत, जे मागे बसलेले असतात, त्यांनी सुद्धा ड्रायव्हरच्या सीटवर हा सरकारी कर्मचारीच असला पाहिजे, ज्याचं आपण सर्वांनीच भान ठेवलं पाहिजे। या आधी सुद्धा आदरणीय दादा असतील, विविध नेते मंडळी असतील, यांचं सारथ्य करण्याचा मान मला मिळाला। त्यामुळे का कोणाच्या पोटात ही पोटसूळ उठली मला काही समजू शकलेलं नाही। काकीने विश्वासाने मला त्यांच्या बाजूला बसून गाडी चालवण्या म्हणजे विश्वास अधिकचा त्या ठिकाणी होता, म्हणून का काय कोणाला त्या बाबतीत काय आक्षेप आहे का काय मला अजून समजू शकलेलं नाही।